ही अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची असणं स्वाभाविक आहे. ती आहे आणि ती आमची आहे. आणि त्यातला भाग म्हणून आज आम्ही अर्ज भरायला सगळेजण एकत्र जात आहोत. विशाल पाटील असतील, पृथ्वीराज पाटील असतील, विक्रमदादा सावंत असतील, हे काल नागपूरला गेले होते. काय बोलणं झालं का वरिष्ठांच्याकडून? काँग्रेसची काय बोलणं झालं का वरिष्ठांशी? नाही, माझी अजून त्यांच्याशी चर्चा झाली नाही आणि त्यामुळे मला त्याच्याबद्दल काय बोलता येणार नाही. बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की तडजोडी लोकशाही टिकवायची असेल तर काही तडजोडी कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर विश्वजित कदम यांनी सुद्धा सांगितलेलं की महाविकास आघाडी धर्म पाळावा असं वरिष्ठांनी सांगितले. तुमचं काय बोलणं झालं का? त्यांच्या ह्या वक्तव्य मला पाहायला मिळालं नाही. कारण 2 दिवस मी गेले 4-5 दिवस मी प्रत्येक कार्यकर्त्याला भेटणं, त्यांचे मन जाणून घेणं ह्यात गुंतलेलो होतो. त्यामुळे ते मी प्रत्यक्षात काय ऐकलेलं नाही. मी आता तुमच्याकडनं समजून घेऊन त्याच्यावर योग्य ती प्रतिक्रिया देईन. काल चंद्रहार पाटलांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात सांगितले की शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय. नेमकं दुखणं काय आहे मला माहित नाहीये. काय सांगाल तुमची? ते नेमकं काय बोलले ते काल मी उपलब्ध नसल्यामुळे दिवसभर आम्ही सांगली जिल्ह्याचे सर्व जे महान नेते आहेत त्या प्रत्येकाच्या समाधीचं दर्शन घेऊन आजचा अर्ज भरण्यासाठी जायचं म्हणून काल रात्री उशिरापर्यंत मी सगळ्यांची त्या दौऱ्यात होतो. आणि त्यामुळे नेमकं ते काय बोलले हे मी समजून घेतलेलं नाहीये. ते आधी समजून घेतो आणि आता काही तासात आमची सभा आहे. त्या सभेत योग्य ते उत्तर किंवा प्रत्युत्तर त्याला आम्ही देऊ. नक्कीच आपण पाहू शकता आता अर्ज भरणार आहोत आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपण आपली स्पष्ट भूमिका मांडणार असल्याची मत विशाल पाटील यांनी आता बोललेलं आहे. आपण कॅमेरामन अभिजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.